DOPTने जारी केले आदेश। जे कर्मचारी डिसेंबर-जूनमध्ये रिटायर्ड होणार आहेत त्या कर्मचाऱ्यांना एक अतिरिक्त वेतनवाढ मिळणार आहे। तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पुनर्विलोकन याचिकेच्या अंतिम निर्णयानुसार मिळणार फायदा। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। ही अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। रिटायर होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आता जे कर्मचारी निवृत्तीला आलेले आहेत त्यांच्यासाठी ही बिग ब्रेकिंग न्यूज आहे। 30 जून किंवा 31 डिसेंबर रोजी विभागातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना DOPTने एक भेट दिली आहे। आता अशा कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे। कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने या संदर्भात आदेशही जारी केलेले आहेत। कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस यांनी म्हटले आहे की केवळ पेन्शनमध्येच वाढ होईल, ग्रॅज्युटी, थेट रोखीकरण इत्यादीमध्ये फायदा मिळणार नाही। पेन्शन वाढ मंजूर करण्याचा हा लाभ 11 एप्रिल 2023 नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पुनर्विलोकन याचिकेच्या अंतिम निर्णयानुसार असणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर DOPTने वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाशी सल्लामसलत करून हा आदेश जारी केलेला आहे। न्यायालयाच्या निर्देशानंतर ज्या कर्मचाऱ्यांना हा लाभ वैयक्तिकरित्या देण्यात आलेला आहे त्यांना हा आदेश लागू होणार नाही, म्हणजे त्यांना दिलेले फायदे हे पूर्वीप्रमाणेच राहणार आहे। वाढीमुळे केवळ पेन्शन निश्चित केली जाईल, तर इतर निवृत्तीवेतन लाभ जसे की ग्रॅज्युटी, रजा, रोखीकरण निश्चित केले जाणार नाही। पेन्शनवाढीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने भविष्यात सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। सुप्रीम कोर्टाने केवळ अंतरिम आदेश दिला असून येत्या काही दिवसात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। त्याचा लाभ 11 एप्रिल 2023 पूर्वी निवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे।